नंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये महायुतीच्या गोटातून एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आली आहे। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती फिसकटल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। आज नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठकही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रांजल आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, काय चालू आहे नेमकं नाशिकच्या गोटामध्ये? कारण की महायुती फिसकटली म्हणतायत, मग दुसरीकडे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। वैष्णवी, आपण जर बघितलं तर एकीकडे नामनिर्देशन अर्जांची विक्री ही सुरू झालेली आहे, मात्र दुसरीकडे अजूनही महायुती करायची की नाही हे ठरत नाही आहेत। तिन्ही पक्ष म्हणजे भाजप, अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना, तिन्ही पक्षांच्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहेत। अनेक गुप्त बैठका देखील घेतल्या जात आहेत, मात्र तरी देखील जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय हा होत नाही आहेत। विशेष म्हणजे आपण बघितलं तर भाजप म्हणजे गेल्या वेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहिलेला होता। 122 एकूण नाशिकमध्ये जागा आहेत आणि 122 पैकी 66 नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले होते। त्यामुळे भाजपचा खरं तर अधिकच्या जागांवरती दावा आहेत। भाजपचं म्हणणं आहे की आमची 122 जागांची तयारी ही पूर्ण झालेली आहे। गेल्याच आठवड्यामध्ये शहराध्यक्षांनी माहिती दिली होती, त्यानुसार सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा प्रस्तावच आम्ही नाशिकमधून वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेची 50 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 30 जागांची मागणी आहेत। मात्र म्हणजे दोघं मिळून 80 खरं तर जागा होत आहेत। मात्र 80 जागा देण्यासाठी भाजपने तयारी दर्शवली नाही आहेत। भाजपला खरं तर या जागा ज्या आहेत त्या अमान्य आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर आता म्हणजे कालपर्यंत चर्चा होती की कुठेतरी जागा वाटपाबाबत तोडगा हा निघेल, मात्र तसं झाल्याचं बघायला मिळत नाही आहेत। आणि एकंदरीतच जवळपास फिसकटलेली आहेत महायुती जी आहे ती फिसकटल्याचं चित्र हे नाशिकमध्ये बघायला मिळतंय। विशेष म्हणजे एकीकडे महायुती फिसकटली तर दुसरीकडे अजित पवार गट आणि शिंदेच्या शिवसेनेची मात्र युती होणार आहे। ते दोघंही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत आहेत। आज या दोघा पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये गुप्त बैठकीही होणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता आज मंत्री गिरीश महाजन देखील नाशिक दौऱ्यावरती आहेत। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। नक्की काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप पूर्णपणे स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना ही एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। यासोबतच शिंदेची शिवसेना अजित पवार हे सोबत आरपीआय असेल किंवा इतर घटक पक्षांना देखील सोबत घेतील अशा देखील चर्चा आहेत। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज काय नक्की राजकीय घडामोडी घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अर्थातच प्रांजल, एकंदरीतच आजचा दिवस नाशिकचं पुढचं राजकारण कसं असणार आहे, समीकरणं कशी असणार आहे हे दाखवणार असणार आहे। आजच्या दिवसाची प्रत्येक अपडेट आपल्याकडनं अशीच वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद।